आवडेल. राधिकाचा हा पहिला ब्लॉग आहे आणि सर्वांना विनंती आहे संपूर्ण ब्लॉग बघा. फायनली खूप सुंदर साड्या घातल्या आहेत. नेसल्या साड्या नेसतात, sorry. घालत नाहीत. त्यासाठी गाणं आज आम्ही सिलेक्ट केलं. नको करू सखे असा साजिरा शृंगार, असं दादा म्हणाला. हो. पण तरी पोरं पटत नाहीयेत. हम बाद में डालेंगे जो भी. आणि ही आहे राधा. सो ही आता टेकवर घेते तुमचं. 5 दिवस फिरून झालो आहोत. पहिलं होतं पंढरपूर, दुसरं होतं. हॅलो एव्हरीवन, मी आहे राधिका सावंत आणि म्हणजे खूप मनापासून इच्छा होती माझी की माझा पण एक यूट्यूब चॅनल असावा. सुचत नव्हतं की कसं चालू करू. मग बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स करून मला इन्व्हिटेशन आलं सोलापूर देवदर्शनासाठी. तर मग मनामध्ये असं आलं की चला देवदर्शनापासून मी व्लॉग चालू करते. तर माझी खूप अशी इच्छा आहे की तुम्ही माझा पूर्ण व्लॉग बघा. व्लॉगमध्ये जे काय मी कॅप्चर करेन आणि मे बी तुम्हाला खूप आवडेलही. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट. थँक्यू. चला तर आमची बस आली आहे. आता आमचा प्रवास जोगेश्वरी रामवाडीपासून चालू होत आहे, ते सोलापूर देवदर्शनासाठी. दादाने आम्हाला काही स्नॅक्स, पाणी प्रोव्हाइड केले आहेत आणि एक छोटी किट दिली आहे जी आमच्या प्रवासात युजफुल आहे. हे आहेत माझ्या प्रवासातले मित्र चेतन, आदिनाथ आणि मी राधिका. मला तर ओळखतच असाल. आमची गाडी थांबली आहे आता जेवायला आणि ह्या 3 मैत्रिणी माझ्या झाल्या आहेत इथे. तर ही आहे पंढरपूरची सकाळ. अशा प्रकारे सगळेही उठले आहेत. तर मी ह्यांना गुड मॉर्निंग बोलते. हाय, गुड मॉर्निंग. तर आम्ही पोचलो आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमधला हे वृंदावन आश्रम आहे. तर दादा आम्हाला आता सर्वांना एका जागी गोळा होऊन आजच्या दिवसाचं शेड्यूल सांगत आहे. आता सर्वांनी लगेच आंघोळ वगैरे करा. एक सरप्राईज स्टेप बाय स्टेप सांगेन. सगळे एका वेळी सरप्राईज देत होईल डोक्यावर. आता सगळेजण आहे ना आपण मध्ये आहोत. सगळे आले. तर चला, मी तर रेडी झाली आहे आता पंढरपूरसाठी, विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी. आम्ही रेडी झालो आहे. फायनली खूप सुंदर साड्या घातल्या आहेत. नेसल्या साड्या नेसतात, sorry. घालत नाहीत. साड्या नेसल्या आहेत. रेडी झाल्यावरती हा मॉर्निंगचा आमचा नाश्ता होता. फेट्यांची देखील अरेंजमेंट केली होती दादाने. कपाळी चंदनाचा टिक्का लावला. आता मी चालली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. घ्या ही आमची शॉपिंग बॅग. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, कुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. निघालो आहे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाला. पण आधी पेट पूजा, कारण की सर्वांना खूप भूक लागलेली. आणि दादाने हे एवढं सुंदर हॉटेल सिलेक्ट केलं होतं. हॉटेल तर सुंदर होतंच, पण जेवण अप्रतिम. पंढरपूरमध्येही आमचं दर्शन खूप छान झालं आहे. आता आम्ही हा पूर्ण पंढरपूर फिरणार आहोत. आम्हाला हा पूर्ण 1 दिवस दिला आहे. दर्शन खूप छान झालं. आता इव्हिनिंगमध्ये ह्या लोकांनी काही सरप्राईज ठेवले आहेत गर्ल्ससाठी, मेहंदी. तर आम्ही त्याच्यासाठी आता खाली आलो आहे. थोडा नाश्ता, चाय, पाणी. चल पटापट खाऊन घेऊया. नाश्ता झाल्यानंतर आम्ही चाललो आहे रिद्धी सिद्धी महागणपती बघायला. आणि मग आता आम्ही आलो आहोत रिद्धी सिद्धी महागणपती. हे मंदिर खूप 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 सुंदर आहे. या मंदिराचं पण काहीतरी एक गोष्ट आहे की ही बांधायला खूप वर्ष लागलं. दादा ज्यांची आहे ना ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठी आहे.
त्याचा सर्वांना आपल्याला अभिमान पाहिजे. दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा सर्व मराठी माणसांसाठी जोरदार टाळ्या. ही ज्यांची जागा आहे ना, त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं. त्यात भेटली गणपतीची मूर्ती. मग त्यांनी ते बांधकाम थांबवलं म्हणजे, आणि मग इतरत्र विचारलं. मग त्यांच्या स्वप्नात वगैरे गणपती बाप्पा असं काही आहे, आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे त्याची. मग त्यांनी काय केलं, घराचं बांधकाम स्टॉप केलं आणि मंदिर बांधायला काढलं. तर हे मंदिर ज्यांनी बांधलंय ह्याचा मालक आहे तो पण एकच आहे, कोणाकडून पैसे घेऊन बांधलेलं नाहीये. आणि जो कारागीर आहे ना, ज्याने म्हणजे कामगार, तो पण एकच आहे. आणि हे गणपती मंदिर बांधायला 40 वर्ष लागली. बापरे. गणपती बाप्पाने ह्या दोघांकडूनच करून घेतलं. म्हणजे बांधकाम करणारा पण एक आणि मालक पण एक. तसं बघायला गेलं तर सगळ्यांकडून चॅरिटी वगैरे करून 1-1.5 वर्षात झालं असतं, पण बाप्पाची इच्छाच नसेल ती. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडने सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्यायचं. बाहेर आल्यानंतर ते बघा तिथून पूर्ण फिरून असं मंदिर यायचं. इथे बाहेर आहे ना सगळ्या संतांची पण माहिती आहे. फोटोग्राफी वगैरे करा. सगळं झाल्यानंतर निघूया. ओके. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप छान प्रकारे असं जेवण झालं आहे आता आमचं. आणि आता जस्ट वॉकिंग करतो आहे. गुड नाईट. आज आमचा दुसरा दिवस दर्शनाचा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो फायनली आम्ही आता रेडी, मस्तपैकी रेडी छान होऊन चाललो आहोत. आणि बघा यांचे मेकअप 1/2 किलो आणि 1/2 डझन मेकअप सर्वांनी थापलेला आहे. अयो. पण तरीही आम्ही आमच्या ग्लॅमर आणि एकदम सुंदर अशा लुकमध्ये चाललो आहोत स्वामींना भेटायला. तर आता जातो, पुढचं अपडेट नंतर. हो. आज आमचे 3 देवस्थान, आम्ही 3 ठिकाणी जाणार आहोत. दुसऱ्या दिवशीचा पहिलं ठिकाण आहे हे सिद्धरामेश्वर. खूप छान मंदिर आहे, तुम्ही बघतातच आहात. बाहेरचं परिसरच एवढा सुंदर आहे. तुषार दादाने प्रत्येक मंदिराचा इतिहास एवढ्या सुंदर प्रकारे सांगितला आहे ना, तुम्ही तो माझ्या व्हिडिओ मार्फत पाहतच असाल. वर्षातून एकदा म्हणजे मकर संक्रांतीला महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न होतं या मंदिरात आतमध्ये. आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ते हेलिकॉप्टरने वरतून अक्षदा वाहतात. एवढी इथे गर्दी असते, उभं राहायला पण जागा नसते. आता 1 महिना यात्रा असते, 1 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत. आता हे यात्रेचंच आहे. ते बॅरल काढलेत ना, बघा मी आत्ता काढले, कोणी बघितलं असेल, मीच काढले. आता अलाउड नसतं ते, असं आहे. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, वॉशरूमला वगैरे जाऊन या आणि लगेच निघायचं आहे आपल्याला मिसळपाव वाट बघ. येस, कळालं इथपर्यंत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हेही आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. आता ही प्लेस एवढी सुंदर आहे तर मग फोटोग्राफी तर बनतेच. तर मग आता थोडे व्हिडिओ फोटोज. हे बघा किती सुंदर वाटतं आहे. तुम्ही देखील इकडे नक्की विजिट करा, खूप सुंदर वाटतं आहे. या माझ्या 3 गोड मैत्रिणी, माझे गोड मित्र मैत्रिणी. देवदर्शनानंतर आम्ही चाललो आहे मिसळपाव खायला. दादाने कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली नाही. तर ही आहे मिसळपाव. चला तर आम्ही खातो. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलो आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला.
स्वामी म्हणजे वाट बघितली आणि खूप टाईम नंतर हे असं भेटतं आहे मला दर्शन. थँक्यू बालाजी टूर्सला, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. आपल्याला आधी सरळ वटवृक्ष मंदिरात जायचंय. वटवृक्ष मंदिरात गेल्यानंतर जसं मी सगळ्यांना सांगितलंय, एक 5-10 मिनिटं नामस्मरण. अक्कलकोटबद्दल सर्वांना माहिती आधीपासून असेलच, तरी सुद्धा मी सांगतो, कारण मी दत्तगुरूंची भक्ती करतो. दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा सरस्वती, तिसरा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, चौथा अवतार देऊळबंद. पिक्चर नाही बघितला तुम्ही? लक्षात नाही का? गाडीच बघितली तुम्ही? चला ठीक आहे. तर आपल्याला वटवृक्ष मंदिरात गेल्यानंतर नामस्मरण वगैरे करा. मोबाईल अलाउड आहे, पण फोटो जरा व्यवस्थित इकडे तिकडे बघून काढा. फोटो अलाउड आहे, बरोबर? स्वामींचं दर्शनही खूप छान प्रकारे झालं. आता आमचं नेक्स्ट आहे तुळजापूर. तुळजापूरमध्ये पोहोचलोय, बरोबर आहे. समोर सिग्नल दिसतोय का? ते बघा तिकडे दिसला. सिग्नलच्या पाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथून सरळ गेलं ना की डायरेक्ट मंदिरच आहे. हाय, मी रक्षिता आणि मी राधाची मैत्रीण. आय नो की तुम्हाला वाटत असेल की ही हिच्या ब्लॉगमध्ये काय करते, बट तुम्ही गोंधळ घालण्याआधी मी तिच्याकडे टेकवर देते आणि तिला सांगते आता ब्लॉग कंटिन्यू करायला. थँक्यू. आणि ही आहे राधा. सो ही आता टेकवर घेते तुमचा. सकाळी लवकर आम्ही प्रवास चालू केला आहे, त्याच्यामुळे या मुलींच्या चेहऱ्यावरती झोप बघा. तर आता आम्ही देवीच्या दर्शनाला चाललो आहोत. आम्ही आता डायरेक्ट दर्शनासाठी आम्ही पास काढले आहे, तोही फक्त 200 रुपयामध्ये आम्हाला डायरेक्ट एंट्री आहे. नमस्कार. तर फायनली आमचं तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे. पहिले आम्ही केली देवपूजा आणि नंतर आम्ही केली पेटपूजा. मग पाणीपुरी खाल्ली स्ट्रीटवरती आणि आईस्क्रीम पण खाल्ली. मला लॅक्टोज आहे म्हणून मी थोडंसं ट्राय केलं आणि लॅक्टोज ऐकून लोक फार रिॲक्ट करतात, पण लेटी आणि त्यानंतर आम्ही आज आत्तापर्यंत टोटल 5 देवस्थानं फिरून झालो आहोत. पहिलं होतं पंढरपूर, दुसरं होतं आज आमचा तिसरा आणि लास्टचा दिवस आहे. तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आहोत मॉर्निंगला. या माझ्या मैत्रिणी, चला यांच्यावर गप्पा मारूया थोड्या. टुडे इज आवर लास्ट डे आणि खूप वाईट वाटतंय. आमचा मेकअप आम्ही गाडीमध्ये धावता धावता केला आहे, त्याच्यामुळे जर जास्त पण झाला असेल तर समजून घ्या. थोडा वेगळा दिसत असेल पहिल्या ब्लॉगमध्ये, त्याच्यानंतर आता अचानक सगळे आणि आता तर अजूनच वेगळं दिसेन असं. तर त्यासाठी गाणं आज आम्ही सिलेक्ट केलंय. नको करू सखे असा साजिरा शृंगार, असं दादा म्हणाला. पण तरीही पोरं पटत नाही आहेत, हा प्रश्न वेगळा आहे. पण जाऊ दे, पटेल. आज आम्ही जेजुरीला चाललो आहोत. एकोट एकोट जय मल्हार. तर तिकडे गेल्यानंतर सांग जरा स्वतःची इच्छा. आता आम्ही चाललो आहे जेजुरीला. हम बाद में डालेंगे. जेजुरीचं दर्शनही खूप छान झालं. आता आम्ही आलो आहोत जेवायला. जेवल्यानंतर आम्ही चाललो आहोत प्रति बालाजी, जे की आमच्यासाठी सरप्राईज होतं. नमस्कार. आज आमचा लास्ट दिवस आहे बालाजी टूर्स ट्रॅव्हल्सचा आणि खूप 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 छान प्रवास होता. खूप छान प्रकारे दर्शनही झालं आमचं.
म्हणजे 24, 25, 26 3 दिवसात आम्ही 7 ठिकाणी फिरलो, 7 ठिकाणी वेगवेगळे दर्शन केले. खूप 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 छान. आणि म्हणजे असं वाटलंच नाही की मी एक टूरसोबत फिरते, म्हणजे ॲज अ सर्व एक फॅमिलीसारखे आहेत. खूप खूप मजा आली. खूप. मी तुम्हालाही सजेस्ट करेन की तुम्हालाही कधी देवदर्शनाला वगैरे जायचं असेल तर तुम्हीही बालाजी टूर्ससोबत नक्की या. धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे स्पेशल सोलापूर देवदर्शन जे बालाजी टूर्सने नवीन वर्षाला पहिल्यांदाच राबवलेलं. तुम्ही सर्वांनी बालाजी टूर्सला जी सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना बालाजी टूर्सची सेवा आवडली असेल की नाही हे सांगायची गरज नाही. थँक्यू. सर्वांसाठी आता एक सरप्राईज आहे. सर्वांना चिक्की, स्नॅक्स आणि ज्यूस येते आता मुंबईला पुण्याला भूके लोग भूके सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि तुम्हालाही असेच सगळे सरप्राईजेस हवे असतील तर बालाजी टूर्स सोबत यायला विसरू नका. आणि हा तुषार दादा आहे ज्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे पूर्ण ट्रिपचं, त्यालाही फॉलो करा. आणि व्हिडिओला पुढच्या वेळी खाऊ नाही घेऊन यायचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अच्छा, तुषार दादाचं फेवरेट माझा फेवरेट बिस्किट आहे जिंजर. अशा प्रकारे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थँक्यू बालाजी. लॉकडाऊन मध्ये वाटायचं. सरप्राईज आहे, थोड्या वेळाने देणार आहे. रामकृष्ण हरी. हिप्पी पुरे फॉर बालाजी टूर्स. थँक्यू. तर बालाजी टूर्सला संपर्क करा आणि सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की प्रत्येक मराठी बांधवांना कोणताही विचार न करता सर्व गोष्टींमध्ये सहकार्य करा. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.